आणि आता बातमी आहे मुंबई मेट्रो संदर्भातली। मुंबईचे भूमिगत मेट्रो 3 या लाईनचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे। वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आरे दरम्यानचा पहिला टप्पा यावर्षी सप्टेंबरपर्यंत सुरू होईल। MMRCने याबाबत माहिती दिली। प्रलंबित यांत्रिक, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंगमुळे मेट्रो फेज 1 ला विलंब झाल्याचं त्यांनी सांगितलं। संपूर्ण मेट्रो 3 लाईन यावर्षी सप्टेंबरमध्ये सुरू होणार होती, तर फेज 1 जूनमध्ये सुरू होणार होता। मात्र प्रलंबित यांत्रिकी कामांमुळे विलंब होत असल्यानं MMRCने स्पष्ट केलंय। दरम्यान ही मुंबईमधील भूमिगत मेट्रो कशी असेल बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 55 मिनिटांमध्ये कुलाबा ते आरे डेपो असा प्रवास करता येणार आहे। एकूण 27 मेट्रो स्थानक यामध्ये असणार आहेत। 33.5 किलोमीटरचा हा प्रवास असेल। 17 लाख प्रवासी दररोज प्रवास या मेट्रोने करू शकणार आहेत। सकाळी 6:30 वाजता पहिली मेट्रो धावणार आहे। रात्री 11 वाजता शेवटची मेट्रो असेल। CSMT चर्चगेट महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनला देखील ही मेट्रो जोडेल। मुंबई विमानतळाला देखील ही मेट्रो जोडणार आहे। 6 लाख वाहनं रस्त्यावरील कमी होण्याचा अंदाज सध्या वर्तवला जातोय।